आज महाराष्ट्र कराड़ में स्थित वेनुताई चौहान हॉल में इनर व्हील क्लब ऑफ कराड़ संगम की तरफ से जागतिक महिला दिन के चलते महिलाओं के लिए फैशन शो और कंपटीशन रखा था, जिसका बंगाली लुक करके सभी पार्टिसिपेंट ने भाग लिया था, जिसका आयोजन क्लब प्रेसिडेंट का अपूर्वा पाटणकर, चार्टर्ड प्रेसिडेंट छाया पवार, सेक्रेटरी सारिका शाह, एडिटर निमिषा गौर और उनके सारे कार्यकारी क्लब मेंबर भाग लेकर इस कार्यक्रम को 4 चांद लगा दिया। इसको मुख्य रूप से सूर्यवंशी एंड मंगल मूर्ति ज्वेलर्स ने स्पॉन्सर किया, साथ में SPN एक ग्राम गोल्ड शॉप है, उन्होंने भी स्पॉन्सर किया था, साथ में सह प्रायोजक महागणपति मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसाइटी लिमिटेड ने भी स्पॉन्सर किया था। इसमें मुख्य रूप से आदर्श माता करके उज्ज्वला मैडम जी को पुरस्कार दिया गया। महाराष्ट्र कराड़ से हमारे मुख्य संवाददाता पीयूष गौर की एक रिपोर्ट। या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये बंगाली लुक फॅशन शो चे आयोजन केले आहे। या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे आदर्श माता पुरस्कार। दरवर्षी आपण क्लब तर्फे अशा महिलेला आदर्श माता पुरस्कार देत असतो की जिने तिच्या जीवनामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत करून मुलांचे संगोपन नव्हे तर त्यांना संस्कार देऊन पायावर उभे केले आहे। तर आजच्या आदर्श माता पुरस्काराच्या मानकरी उज्ज्वला बाळासो यादव यांच्याविषयी मी थोडीशी माहिती म्हणजे त्यांची ओळख करून देणार आहे। तर त्यांचा जन्म 6 सप्टेंबर 1973 रोजी एका गरीब कुटुंबामध्ये झाला। त्यांचे आई वडील मजुरी करत होते। त्या शाळेमध्ये जायच्या। शाळेमध्ये 10वीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं। त्यांना बरेच शिक्षकांची वगैरे त्यांना सपोर्ट मिळाला। त्यानंतर त्यांचं लग्न ठरलं आणि ते अशा एका व्यक्तीशी लग्न ठरलं की ते सुद्धा अपंग होते, पण तरी सुद्धा परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी त्या लग्नाला होकार दिला। ते लग्न सुद्धा झालं, पण लग्नानंतर असं लक्षात आलं की त्यांचे पती त्यांना अतिशय त्रास देत होते, म्हणजे घरातील सगळ्याच व्यक्ती
त्यांना त्रास द्यायचे. त्यात सुद्धा त्या तशाच तिथे नांदत होत्या, पण त्यांना मारहाण केली जायची वगैरे. त्यानंतर त्यांना एकदा घरातून बाहेर काढण्यात आलं आणि त्या माहेरी येऊन राहायला लागल्या. जे कोणी मध्यस्थे त्यांचे होते तर ते मध्यस्थ्यांनीच त्यांच्या विरुद्ध केस केली आणि त्याचं आहे अतिशय